अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आज बालाजी महाराजांचं 7 शनिवार व्रत हे कसं करायचं खूप जणांनी केलं असेल, खूप जणांना माहिती नसेल. कारण की तिरुपती बालाजी महाराजांचं 7 शनिवारचा व्रताचा खूप प्रभाव आहे. आपल्या मनोकामना आहे ते पूर्ण होत असतात. मग व्रतासाठी पूजा मांडणी कशी करायची, व्रत करण्यासाठी काही गोष्टी असतात त्या कशा करायच्या, जास्त गोष्टी लागत्या का, कोणते अध्याय वाचायचे, 7 शनिवार कधीपासून चालू करायचं आणि शनिवाराला काय महत्व आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. एक सेवेकरी दादा आहे, त्यांनी म्हटले की बालाजी महाराजांचे 7 शनिवारच्या व्रताबद्दल तुम्ही काही सेवा सांगावी किंवा माहिती सांगावी. मी पण पूर्ण माहिती घेतली आणि बालाजी महाराजांच्या इच्छेने मी तुम्हाला सांगतोय माझ्या भाषेमध्ये. ही सेवा, ह्या सेवेला जो व्यक्ती करतो, हे 7 शनिवारचं व्रत जो व्यक्ती करणार त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार, हे लक्षात ठेवा. फक्त विश्वास पाहिजे. जसं तिरुपती बालाजी महाराजांना, तिरुपतीला जो व्यक्ती जातो तो रिकामा हाताने कधीही परत येत नाही येत. आणि जो बालाजी महाराजांची सेवा करतो तो व्यक्ती वाया गेला हे मला दाखवा तुम्ही. नाही. जो बालाजी महाराजांची सेवा करतो किंवा जो व्यक्ती तिरुपती बालाजी महाराजांना तिथं जातो, बालाजी महाराज व्याजासकट देत असतात. मुद्दल नाही, व्याजासकट तुम्हाला वापस देत असतात. असं बालाजी महाराजांचं तत्व आहे. मग हे बालाजी महाराजांचे 7 शनिवारचं व्रत कोणी करावं? 7 शनिवारचं बालाजी महाराजांचं व्रत कोणीही करू शकतं. जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाही, कोणी करू शकतो. जो बालाजी महाराजांची सेवा करतो तो कोणी करू शकतो. मग कसं करायचं? सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा, छोटा मोठा कोणताही असावा. गोविंदांचा फोटो, बालाजी महाराजांचा फोटो ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही भासत. मग हे अनुष्ठान करायचंय किंवा आपल्याला हे 7 शनिवार करायचे, कधीपासून चालू करायचे? तुम्ही कधीही 7 शनिवारचं हे व्रत चालू करू शकता, कधीही. हे कोणत्या इच्छेसाठी करायचं ते हे व्हिडिओच्या शेवटी मी हे सांगणार आहे, कोणत्या इच्छेसाठी. कारण की इच्छासाठी करणं हा भाग वेगळा आहे, पण मनापासून करणं हा भाग वेगळा आहे. मग आपल्याला 7 शनिवार करायचे तर तुम्ही उद्याच्या शनिवारपासून पण करू शकता, काही हरकत नाहीये. याच्यासाठी काय काय लागणार आहे मी पूर्ण माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिले हे 7 शनिवार आपल्याला करायचे. तर समजा उद्याचा पहिला शनिवार आहे, शनिवारी सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठायचं, आपलं स्नान करून घ्यायचं, देवपूजा करून घ्यायची. जिथं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आपल्या आजूबाजू सगळीकडे गोमूत्र टाकून घ्यायचं, पिवळ्या मोहरी असेल त्या टाकून घ्यायच्या. आणि जिथं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथं काय करायचं? हळदीने पहिले पुसून घ्यायचं, गोमूत्राने पुसून घ्यायचं, हळदीने पुसायचं. तुमच्याकडे चौरंग असेल चौरंग मांडा, पाट असेल पाट मांडा, असं काही नाही. हे बालाजी महाराजांचे 7 शनिवार व्रत हे गरीब असेल श्रीमंत हे कोणी करू शकतं, बंधन नाही. बालाजी महाराजांचा फोटो असावा, लक्षात ठेवा. बालाजी महाराजांचा फोटो पाहिजे. हे केल्यानंतर आपण त्याच्यावर पिवळा कपडा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर बालाजी महाराजांचा फोटो ठेवा. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण असतो तो ठेवायचा. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असती ती ठेवायची. प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असतो तो पण ठेवायचा. आता याच्यामध्ये काय होईल, खूप जणांकडे कुलदेवतेचा टाक नसेल, मग काय करायचं? तुम्ही अन्नपूर्णाची देवी ठेवा. अन्नपूर्णा प्रत्येकाच्या लग्नामध्ये येत असतं. अन्नपूर्णाची देवी ठेवा. कुलदेवतेचा टाक असेल टाक ठेवा. कुलदेवतेची मूर्ती असेल मूर्ती ठेवा. गणपती बाप्पाची मूर्ती, कुलदेवतेचा टाक, कुलदेवतेची मूर्ती आणि बालाजी महाराजांचा फोटो असेल तो आणि गणपती बाप्पाची मूर्ती, हे सगळे देव आपण ठेवायचे. विड्याच्या पानावर सगळे ठेवायचे. विड्याच्या पानावर सगळ्या बाजूनी विड्याच्या पानावर ठेवून द्यायचे. विड्याच्या पानावर ठेवले, आपण तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावायचा. शंख घंटे असेल तर शंख घंटी ठेवायची.
शंख घंटी ठेवल्यानंतर आपण विड्याचे पान आहे, कोणाला कलश मांडायचा असेल तर कलश पण मांडू शकता, काही हरकत नाही. हे केलं आपण, एवढे देव ठेवले. हे केल्यानंतर काय करायचं, याच्यावर पहिले आपल्याला दिवे लावायचे. दिवे कशाने लावायचे? आंध्रामध्ये किंवा याच्यामध्ये तांदूळाला खूप महत्व आहे. गव्हापेक्षा तांदूळ सर्वात श्रेष्ठ. मग तांदूळाचे पीठ घ्यायचं, आपल्याला दिवे तयार करायचे. कसे तयार करायचे? स्क्रीनवर दाखवले मी आपल्याला. 7 दिवे तयार करायचे. तर थोडं तांदूळाचं पीठ घ्यायचं. पिठामध्ये आपण काय करायचं, केळी, थोडं तांदूळाचं पीठ घ्या, त्यात केळी असेल, गुळ असेल, तूप असेल, ते मिक्स करायचं आणि दिवे तयार करायचे. त्यात थोडं पाणी टाकल्यात चालतं. 7 छोटे छोटे दिवे केले तरी चालतात. याच्यामध्ये काय करायचं, गोल पहिले तांदूळाचं पीठ स्वच्छ हे करून घ्यायचं. त्याच्यामध्ये केळी टाकायची, मिश्रण तयार करायचं. केळी टाकायची, मिसळून घ्यायचं. केळी टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, थोडं तूप टाकायचं आणि 7 दिवे तयार करून घ्यायचे. ते पांढरे होतील, त्याला चंदनाने, हळदीने बालाजी महाराजांचं जे टीका आहे तो टीका त्यात तयार करायचा. मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. आता हे दिवे आपण पहिल्यांदा करणार आहे. पहिल्यांदा करताना तुमचं जशी सेवा झाली तसं करा, काही हरकत नाही. असंच पाहिजे असं काही नाही. पण दिवे ना मनापासून तयार करायचे. आणि दिवे तयार करत असताना काय म्हणायचं, गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. दिवे तयार करत असताना मंत्राचा जप करायचा. ही सेवा मनोभावे करायची. कारण की जो व्यक्ती ही 7 शनिवारची सेवा करेल त्यांच्या घरी बालाजी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असता. अनुभव घ्या तुम्ही, कोणत्या ना कोणत्या रूपात येतात. मग आपण तांदळाचं पीठ घ्या, त्यात गुळ घ्या, केळी घ्यायची, थोडं तूप घ्यायचं, मिक्सर छान करायचं आणि छोटे छोटे दिवे आहेत ते तयार करायचे. 7 खाली विड्याचे पानं ठेवा, त्याच्यावरती हे 7 दिवे ठेवा. त्याच्यामध्ये तूप असेल टाकू शकतात, तुपाच्या वाती असेल, तेलाच्या वाती असेल ते टाकून 7 दिवे आपण तयार करायचे. त्याच्या खाली विड्याचे पानं आपण ठेवून द्यायचे. हे झालं. आता पुढची गोष्ट काय करायची, आपण आता गणपती बाप्पावर अभिषेक करायचा. गणपती बाप्पावर अभिषेक करायचा. गणपतीला आपण श्री सूक्त, पुरुष सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, कुलदेवतेच्या टाकावर पण श्री सूक्त, पुरुष सूक्त, कुलदेवतेचा टाक, गणपती बाप्पाचा टाक. आणि हे झाल्यानंतर आपण जे तिळाचे लाडू आहे ते पण आपण प्रसाद म्हणून त्यांना तिळाचे लाडू, अंगूर किंवा बेदाणे असेल, बेदाणे आपण त्यांना दाखवू शकतो. तिळाचे लाडू पण आपण करू शकतो. आता अभिषेक करताना आता हे सगळं ठेवलं आपण. आता अभिषेक करताना काय करायचं, सगळ्यात पहिले आपण हे देव आपण समोर मांडल्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिले अभिषेक करायच्या अगोदर आचमन करायचं. आचमन म्हणजे काय, 3 वेळा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः आणि 1 वेळा पाणी खाली सोडून द्यायचं. ओम विष्णवे नमः. हे सगळ्यांचा जो अभिषेक आहे तो सगळ्यांचा आपण जो गणपती बाप्पाचा, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, कुलदेवतेच्या टाकावर श्री सूक्त, पुरुष सूक्त, बालाजींची मूर्ती असेल तर श्री सूक्त, पुरुष सूक्त बालाजी महाराजांना खूप आवडतं. हे सगळ्यांचा अभिषेक करून ते जिथं आपण देव ठेवणार तिथं देव ठेवून द्यायचे. देवाला गंधाक्षत फुलवायचं आणि हळद आणि कापूरनी, हळद हातामध्ये थोडी हळद घ्यायची, कापूर घ्यायचा, थोडं मिक्स करायचं आणि देवाला स्वच्छ धुवून ते देव आहे ते आपण जिथं पूजा मांडणी केली तिथं पूजा मांडणीला तिथं ठेवून द्यायची. ते केल्यानंतर, अभिषेक केल्यानंतर आपण बालाजी महाराजांची 108 नावं घ्यायची. बालाजी महाराजांची 108 नावं असेल, पद्मावतीची 108 नावं असेल, लक्ष्मींची 108 नावं असेल. 5 अध्याय आहे, 5 अध्यायाची पोथीचे 5 अध्याय आहे, ते 5 अध्याय वाचायचे. मी कमेंटमध्ये एक PDF देईल, ती क्लिक केल्यावर त्याच्यावर आपल्याला बालाजी महाराजांची 108 नावं, पद्मावतींची 108 नावं आणि 5 अध्याय त्या PDF मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ते तुम्ही वाचू शकता. 5 अध्याय वाचायचे आणि नंतर नैवेद्य आरती करायची. आता ही पूजा सकाळच्या वेळेस करायची. सकाळच्या वेळेस केली तर चालेल, ज्यांना सकाळी नाही जमलं त्यांनी रात्री केली, संध्याकाळच्या वेळेस केली तरी चालेल, काही हरकत नाही. प्रपंच करून परमार्थ करायचा आपल्याला. सकाळच्या वेळेस हे, संध्याकाळच्या वेळेस हे दिवे तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता, काही हरकत नाही. त्या दिवशी पण करून ठेवू शकता, काही हरकत नाही.
5 अध्याय ही अभिषेक झाल्यानंतर 5 अध्याय वाचायचे, 108 नामावली वाचायची. आणि नंतरच्या वेळेस काय करायचं, नंतर आपली काही इच्छा आहे, तर खूप जणांची काही इच्छा असते, इच्छा मागण्यासाठी काय करायचं, बालाजी महाराजांना एक पांढरा रुमाल घ्यायचा, कोणताही घ्या, पांढरा रुमाल घ्यायचा. तो वाटीमध्ये आपण हळदीचं पाणी करायचं, त्याला हळदीने पिवळा करून टाकायचा, पांढरा रुमाला पिवळा करायचा. पिवळा केल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं, आपण 7 इलायची टाकायच्या, 7 खारीक टाकायची, 7 लवंग, 7 हळकुंड, 1 भीमसेन कापूर, तुळशीपत्र आणि 11 रुपये हे टाकून रुमालामध्ये बांधून बालाजी महाराजांच्या समोर ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये तुमची जशी इच्छा असेल, काय इच्छा आहे तुमची, समजा तुम्हाला घर पाहिजे तर खेळण्यामधलं छोटं घर तिथं ठेवून द्यायचं त्या रुमालामध्ये. बाळ पाहिजे असेल तर खेळण्यामधलं छोटं बाळाचं असेल ते ठेवा. तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही त्या रुमालामध्ये बांधून ठेवू शकता. ते रुमाल प्रत्येक शनिवारी तुम्हाला नवीन करायची गरज नाही आहे, तेच रुमाल प्रत्येक शनिवारी ठेवायचं आहे. म्हणजे हे पहिल्या शनिवारी आपल्याला करायचं आहे सगळं. हे ठेवायचं. हे ठेवल्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर एक नारळ आहे ते नारळ फोडून घ्यायचं. दिवसभर उपास करायचा. संध्याकाळच्या वेळेस वरम भात, भाजी, पोळी, तिळाचा लाडू असेल, वस्त्रमाळा असेल, ते बालाजी महाराजांना वस्त्रमाळा करून घ्यायची. आणि नंतरच्या वेळेस आपण काय करायचं, बालाजी आता ही सगळी पूजा शनिवारी झाली, ही पूजा आपली सगळी झाली शनिवारी. मग रविवारी काय करायचं, दुसऱ्या दिवशी ती पूजा आहे ती पूजा उचलून घ्यायची. तुम्ही फळं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, फळं प्रसाद म्हणून खाऊ शकता. तांदूळ असेल, कलश मांडला असेल, कलशातलं पाणी घरामध्ये शिंपडून घ्यायचं, आंघोळीच्या पाण्यात घ्यायचं, ती सगळी पूजा काढून घ्यायची आणि पुढच्या शनिवारी परत करायची. आणि हे तांदूळाचे आपण दिवे तयार केलेले 7 ते पण गाईच्या मुखात द्या, विसर्जन करू शकता तुम्ही. आता हे जे 7 शनिवारचं व्रत कोणासाठी, ज्यांना सगळी सेवा करून बसले तुम्ही, काहीच होत नाही, त्यांनी हे 7 शनिवारचं व्रत करायला पाहिजे. ह्या 7 शनिवारामध्ये उपास करायचा, फराळ करू शकता, नवरा बायको सोबत पण करू शकता, काही हरकत नाहीये. एक नारळ फोडायचं, हे झाल्यानंतर एक नारळ फोडून घ्यायचं. हे 7 शनिवारचं व्रतामध्ये मी खूप जणांचं ऐकलेलं आहे की त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होता. जे श्रद्धेने करता, 7 शनिवारमध्ये काय, ज्यांचा शनी महाराज असेल, शनी ग्रह खराब असेल, म्हणजे तुम्हाला शनींची पण सेवा होईल, शनी महाराजांची सेवा होईल. आणि बालाजी महाराजांचा वार हा शनिवार आहे. आंध्र प्रदेशमध्ये सगळे शनिवार करतात. त्या दिवशी मौन व्रत धारण करायचं. 7 शनिवार करताना दारू असेल, नॉन व्हेज असेल, या गोष्टी करायच्या नाही. 7 शनिवारी ब्रह्मचार्याचं पालन करायचं. 7 शनिवारी करत असताना तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, मासिक धर्म आला, कोणी वृद्धी आली, सुतक आली, तो शनिवार स्किप करा, पुढचा शनिवार चालू करा. हे 7 शनिवार तुम्ही कधीही करू शकता, बंधन नाही. आता पूजा मांडणीला अशीच मांडणी करावी असं काही नाहीये. साधी सोपी बालाजी महाराजांचा फोटो पहिले घरामध्ये तुम्ही ठेवून घ्या. ज्या दिवशी करायचं ना आपल्याला शनिवारी घरामध्ये, त्या दिवशी हळदीने लेपन करायचं, हळदीने पुसून घ्यायचं, गोमूत्र टाकून घ्यायचं. विड्याचे पानं 7 ठेवा, कलश मांडा, कलशास खाली तांदूळ ठेवायचे, पाणी भरून ठेवायचं, कलशाला छानपैकी स्वस्तिक काढायचं. 7 विड्याचे पानं, त्याच्यावर तांदूळ असेल, गुळ असेल, तांदूळाचं पीठ असेल, गुळ असेल, केळी असेल, तूप असेल, हे छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून छान दिवे तयार करा, पांढरे दिवे. त्याला बालाजी महाराजांचं गंध तयार करायचं, अष्टगंधाने केलं चालतं. हे मुख्य आहे. हे सकाळच्या वेळेस करून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, काही हरकत नाही. सकाळच्या वेळेस पूजा केली अति. 7 शनिवार करत असताना आपल्याला घरामध्ये 7 शनिवारी बालाजी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात. लक्षात ठेवा, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये बालाजी महाराज येतील आणि तुम्हाला जो काही आशीर्वाद आहे तो आशीर्वाद देतील. त्या 7 शनिवारमध्ये आपलं मन स्थिर ठेवायचं. 7 शनिवारमध्ये जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, विष्णू सहस्रनाम वाचायचं. आणि आपण हे जी मनोकामनाचं जे ठेवणार आहे ते परत आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं. मनोकामनाचं जे आपण तयार करणार आहे ते देवघरामध्ये ठेवून द्यायचं, पुढच्या शनिवारी परत ठेवून द्यायचं. संकल्प एकदाच घ्यायचा. संकल्प आपण सगळ्यात पहिले स्टार्टिंगला घेतल्यानंतर पूजा करायच्या अगोदर संकल्प घेऊन टाकायचा. हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध अक्षता फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि संकल्प करून
हे 7 शनिवारचं व्रत तुम्ही चालू करू शकता. हे कोणी करायचं? ज्यांना संतान प्राप्तीमध्ये अडचण आहे, ज्यांना घर हवंय, ज्यांना गाडी असेल, घर असेल, सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या मनोकामना पूर्तीसाठी हे 7 शनिवारचं व्रत प्रत्येकाने करावं. प्रत्यक्ष बालाजी महाराज येत असता हा अनुभव आहे, खूप जणांचा अनुभव आहे. हे व्रतामध्ये काय होतं, खूप जण घाबरायचं नाही. आपल्याला फक्त साध्या साध्या गोष्टी आणि आपल्याला याच्यामध्ये चरणामृत तयार करायचंय. बालाजी महाराजांचं चरणामृत कसं तयार करायचं ते मी आपल्याला सांगतो. चरणामृत तयार करत असताना आपण काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे, 2 इलायची टाकायच्या, तुळशीपत्र, भीमसेन कापूर आणि गुळ हे सगळं एकत्र करून हा चरणामृत तीर्थ बालाजी महाराजांच्या तिथे ठेवून द्यायचं. नैवेद्य आरती करायची. हे तुम्ही सकाळी करा, रात्री संध्याकाळी करा, काही हरकत नाही. नैवेद्य आरती करून चरणामृत तीर्थ बालाजी महाराजांना तुम्ही बेदाणे असेल, खारीक असेल, ह्या गोष्टी दाखवू शकता. अशा पद्धतीने आपण सेवा आहे ती सेवा आपण करायची. 7 शनिवार करायचे आणि त्या प्रत्येक शनिवारी बालाजी महाराजांच्या दर्शनाला जायचं. 8व्या शनिवारी या पूजेचं उद्यापन करायचं. 8व्या उद्यापन करताना एक सवाष्ण ब्राह्मण त्यांना बोलवायचं किंवा शिधा दक्षिणा ब्राह्मणाला द्यायचं. 8व्या शनिवारी ह्या गोष्टी आपल्याला उद्यापन साधा आणि सोपं उद्यापन करायचं. आणि असे हे 7 शनिवार तुमचं व्रत कधी पूर्ण होईल तुम्हाला कळणार पण नाही. हे झाल्यानंतर आपण हुंडीमध्ये आपण जे काही पैसे असेल वर्षभरामध्ये कधी तिरुपती बालाजी जाऊन यायचं आणि आल्यानंतर आपल्या जे सगळ्या मनोकामना आहे ते पूर्ण होतात. मनापासून जो व्यक्ती बालाजी महाराजांची सेवा करेल त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तुम्हाला याच्यामध्ये सेवा करणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये कोणतंही यंत्र घ्या असं काहीच नाहीये. कोणतंही यंत्र काहीच नाही. आपण फक्त विड्याचे पानं असेल, दिवे असेल आणि ही सेवा ज्या घरामध्ये होईल प्रत्येक शनिवारी त्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येते, एक प्रकारची शक्ती निर्माण होती. घरामधील नकारात्मक गोष्टी निघून जातील. म्हणून हे 7 शनिवार प्रत्येकाने आवर्जून करावे. जसं आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करतो तसं हे 7 शनिवार प्रत्येकाने करावे. बालाजींचे 5 अध्याय आणि जे काही मंत्र असेल मी कमेंटमध्ये एक PDF देईल, त्याच्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता. साधी आणि सोपी सेवा आहे. ही सेवा प्रत्येकाने करावी आणि ही सेवा केल्यानंतर आपल्या ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होतील. बालाजी महाराज सगळं देत असता, ते व्याजात सगळं देत असता, मुद्दल नाही, व्याजात सगळं. म्हणून बालाजी महाराजांसाठी ही केलेली तुम्ही सेवा, तुमचा जो जेवढा तुम्ही वेळ सेवा करणार तेवढं तुमचं जे कल्याण आहे ते कल्याण होईल. म्हणून सगळ्यांनी ही सेवा करावी, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.